आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आहे माझ्या मॉर्निंग ड्रिंकपासून. तर मी इथे माझ्यासाठी मस्त असं मॉर्निंग ड्रिंक बनवते आहे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर मस्त सकाळची वेळ आहे, आज संडे आहे. मिस्टरांना मस्त असा चहा दिला आहे आणि मी इथे माझ्यासाठी मॉर्निंग ड्रिंक बनवते. पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये चमचाभर हळद घातलेली आहे, अद्रक थोडंसं किसून घातलेलं आहे. मस्त असं निवांत बसून मी जे आहे हे आजचं मॉर्निंग ड्रिंक एन्जॉय करणार आहे, कारण आज आहे संडे. सो सगळं रुटीन जे आहे स्लो असं निवांत असणार आहे. तर चला आजचा दिवस कसा जातोय ते पाहूयात. तर आज ना सकाळ सकाळी मस्त अशा मी कान्हाच्या गवळणी ऐकल्या आणि खूप छान वाटतं. मला तरी गवळणी ऐकायला खूप आवडतात. गावाकडे बघा काहीतरी सार्वजनिक कार्यक्रम असेल किंवा लग्न वगैरे असेल तर मस्त असे स्पीकर लागलेले असतात आणि यात स्पीकरवर ना हे अशा प्रकारच्या गवळणी वगैरे लागलेल्या असतात. तर आज फिश आणलेले आहे, तर मसाला वगैरे पूर्वतयारी मी आधीच करून घेतली आहे आणि माझ्यासाठी मशरूम आणले होते. सो आधी ना हे फिश मी साफ़ करून घेते. ॲक्च्युली बाहेरूनच त्यांनी साफ़ करून आणले होते, पण तरी देखील त्यांना एकदा दोनदा स्वच्छ करावं लागतं, स्वच्छ पाण्याने धुवावं लागतं. सो आमटी करण्यासाठी थोडेसे मी काढून ठेवलेले आहेत आणि थोडे मी फ्रायसाठी घेतलेले आहेत आणि त्यांना जे आहे लाल तिखट, मीठ, हळद आणि लिंबाचा रस असं मस्त लावून ठेवणार आहे. आणि अशा प्रकारचं दृश्य तुमच्याही घरी दिसतं का? तर संडे आला की पुरुष मंडळी एक्स्ट्रा असं काहीतरी काम काढून बसतात घरामध्ये. आणि आता ना इकडे गरमी सुरू व्हायला लागलेली आहे. म्हणजे पावसाळा होता तोवर थंड वातावरण होतं, पण आता थोडीशी गरमी वाढली आहे. सो एक्स्ट्राचे फॅन्स वगैरे जे आहेत मिस्टर जे हे साफ करून घेत आहेत. आणि ही माझी रोपं आणि हे हळदीचं जे आहे छान आलेलं होतं, पण याची पानं कोण खात आहे मला काही कळत नाही आहे. आणि हे झाड एक बघा सुकलेलं आहे, तुळसही माझी सुकलेली आहे, तीही मस्त मला जे आहे आणून लावावी लागणार आहे. आता बघू कधी होतं लावणं. तर मस्त भाकरीची तयारी करून घेतली आणि आता इथे मी फिश करी जे आहे बनवती आहे. आणि रेसिपी काय मी डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर नाही करणार, कारण बऱ्याचदा जी आहे शेअर केलेली आहे, पण ब्लॉगमध्ये तुम्ही जे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. मस्त अशी लसणाची फोडणी घालून जे आहे त्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते घातलेलं आहे. आणि मस्त असं जे आहे त्यामध्ये जे फिश त्याला उकळी आली ना, त्यामुळे मी मस्त फिशचे जे आहे पीसेस त्यामध्ये सोडणार आहे. इकडे ना गोव्यामध्ये फिश करीमध्ये त्रिफळ किंवा ना हळदीचं थोडंसं पान देखील ना या कढीमध्ये घातलं जातं. खूप छान टेस्ट येते याची. आता माझ्याकडे दोन्हीपैकी काहीच नव्हतं. हळदीचं पान होतं, पण म्हटलं राहू देत, नेक्स्ट टाईम आपण ट्राय करूयात हळदीचं पान घालून. तुम्हारा जरा फिर से कहना किसी दिन बनूंगी मैं राजा की रानी. तर मगाशी मी टी व्हीवर हे गाणं ऐकलं आणि आता माझ्या तोंडात हेच गाणं बसलेलं आहे. तुमच्यासोबतही असं होतं ना की एखादं गाणं जे आहे कानावर पडलं की दिवसभर आपल्या ओठावर तेच गाणं आपण रेंगाळत असतं. तर चला इथे मस्त मी भाकरी बनवून घेते आहे. त्यानंतर मस्त अशी फिश फ्राय करून घेते आहे. फिश फ्राय करताना बघा मी रवा घेते, थोडंसं तांदळाचं पीठ किंवा मग कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर घेते. त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद सगळं जे आहे घालून घेते. आणि त्यानंतर मग फिशनाही ऑलरेडी मी लिंबाचा रस, लाल तिखट, मीठ, हळद लावून ठेवलं होतं. आता मस्त असे ते जे आहे कोटिंग करून घेणार आहे. आणि छान असं शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय तुम्हाला जसं हवं तसे करून घेऊ शकता. जर शॅलो फ्राय करायचं असेल थोडा जास्त वेळ जे आहे मीडियम फ्लेमवर ठेवून द्यायचं. आणि डीप फ्राय काय तेल गरम केलं की लगेचच ते फ्राय होऊन जातं. सो तर मी नॉनव्हेज खात नाही आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी 11 गुरुवारचं व्रत करते आहे स्वामींचं. सो मी थोड्या दिवसांसाठी जे आहे नॉनव्हेज सोडलेलं आहे. सो माझ्यासाठी मी इथे पनीर आणि मशरूमची क्विक अशी एक रेसिपी बनवते. आता याचं नाव काय वगैरे मला काही माहिती नाही, मला तसं सुचलं जे
होतं अवेलेबल ते सगळं मी त्यामध्ये घातलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी मशरूमचे पीसेस कट करून घेतलेले आहेत, त्याचबरोबर पनीरचे पीसेस थोडे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर माझ्याकडे मॅगीचा मसाला मॅजिक तो मसाला होता तो घातलेला आहे, एव्हरेस्ट मसाला होता चिकनचा तो घातलेला आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, थोडासा लिंबू पिळलेला आहे, त्याचबरोबर लाल तिखट हळद मीठ हे सगळं घातलेलं आहे आणि मस्त असं जे आहे बटर घालून मी शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे. आणि काय सांगू तुम्हाला, इतकी अप्रतिम ही डिश बनली होती ना. आता जेव्हाही घरी नॉनव्हेज बनेल ना सगळ्यांसाठी, माझ्यासाठी हेच बनेल इतकं मात्र नक्की. तर आज संडे आहे आणि संडेचं सहसा असं नाही होत की मला असं माझा क्वालिटी टाईम भेटेल किंवा माझ्यासाठी असं काहीतरी वेळ स्पेशल काढता येईल. कारण कसं होतं ना, संडेला सगळेच घरी असतात, मिस्टर घरी असतात, मुली असतात दिवसभरच आणि काही ना काही एक्स्ट्राचं कामं निघत असतात संडेला. आणि मोस्टली जे आहे काही ना काही स्पेशल डिशेस बनत असते संडेला, नॉनव्हेज वगैरे, आणि त्या भरपूर असा वेळ जातो, दिवस त्याच्यातच जातो आणि माझ्यासाठी स्वतःसाठी असा वेळ मिळत नाही. पण आज ना स्वयंपाक जरा लवकरच झाला होता. ब्रेकफास्ट असं काही सेपरेट आम्ही केला नाही आज, ब्रंचच केला, म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच एकत्रच केला. त्यामुळे भरपूर असं दुपारी मला टाईम भेटला होता. ॲक्च्युली बाहेरही जाणार होतो आम्ही, पण म्हटलं चला इव्हनिंगलाच जाऊयात. सो दुपारी भरपूर असा वेळ मला भेटला होता. सो नेलपेंट वगैरे चेंज करून घेतली. आणि हो, मी ना आता माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना ज्या कोणी मैत्रिणी माझ्या व्लॉग्सवर कमेंट्स करतायत ना त्यांची नावं घेणार आहेत आणि या व्लॉगपासूनच मी सुरुवात करते. आता मागच्या माझ्या 2-3 व्लॉग्समध्ये ज्यांनी कोणी कमेंट केली आहे ना त्यांची नावं मी आता इथे घेणार आहे. आय होप जितकेही माझे सबस्क्रायबर्स आहेत, जे माझे व्लॉग्स पाहत आहेत ना, ते नक्कीच व्लॉग्सवरती जे आहे कमेंट करतील. आणि आतापर्यंत जर तुम्ही कमेंट करत नसाल तर यापुढे नक्कीच कराल अशी मी आशा करते. प्लीज कमेंट करत राहा, मलाही छान वाटतं, प्रोत्साहन मिळतं. तर चला, आता मी ज्या मैत्रिणींनी, ज्या माझ्या सबस्क्रायबर्सनी माझ्या 2-3 व्हिडिओंच्या खाली ना कमेंट्स केलेली आहेत त्यांची नावं मी आता इथे घेते आहे. तर पूनम पाटील, राजश्री राजवीर, प्रिया बी, विद्या पाटील, कविता गावडे, भावना पाटील, स्नेहलता संदीप, सुप्रिया गुरव, पूजा लोहार, धनश्री भिकोजी. तर तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप 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 आभार. अशाच माझ्या व्हिडिओजना प्रोत्साहन देत राहा, असेच माझ्या व्हिडिओजना कमेंट करत राहा. आणि हो, ज्यांनी कोणी अजून कमेंट केलेली नाही आहे, आय होप तुम्ही या व्हिडिओच्या खाली तरी नक्कीच कमेंट कराल, म्हणजे तुमचं नाव जे आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. तर चला, इथे आता मी माझा बेसिकचा असं जे आहे स्किन केअर म्हणा किंवा मेकअप म्हणा ती करते आहे. तर सगळ्यात आधी मी ॲब्रोज फिल करून घेतलेले आहेत. त्यानंतर हे पॉन्ड्स सुपरलाईट जेल जे मी ॲज अ मॉइश्चरायझर वापरते, हे खूप छान मॉइश्चरायझर आहे. तुमच्या स्किनला ना, जर तुमची ऑइली कॉम्बिनेशन स्किन असेल किंवा ड्रायही असेल तरी खूप छान तुम्हाला हे हायड्रेट ठेवतं. तर मस्त असं मी जे आहे मॉइश्चरायझर लावलेलं आहे, ते छान ऑब्झर्व झालं की त्यानंतर मग सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सनस्क्रीन. आणि मी डॉट अँड कीची सनस्क्रीन वापरते, जी लिक्विड फॉर्ममध्ये येते. खूप छान अशी ही आहे आणि माझी ही सनस्क्रीन संपत आलेली आहे, तरी देखील बघा मी त्याला अगदी शेवटपर्यंत यूज करते आहे. आम्ही इंडियन्स असेच असतो, एखादी गोष्ट पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत ती अजिबात फेकून देत नाही. आणि हो बघा, छानपणे त्याला जे आहे प्रेस केल्यानंतर इतकं असं जे आहे त्यातून आलेलं आहे आणि आजच्या दिवसापुरतं मला हे होऊन जाईल. त्यानंतर माझं हे न्यूड लिपस्टिक आहे इनसाईडचं, ते मी वापरते आहे. हे माझं डेली वेअरसाठी हेच असतं, न्यूड शेड हा मला खूप जास्त आवडतो. तर असं बेसिक्स जे आहे मी स्किन केअर आणि मेकअप केलेला आहे, कारण आता मला थोडंसं बाहेर देखील जायचं आहे. आणि हे बघू शकता, मला हे पिंपल्स याहूनही भरपूर असे आले होते, पण आता थोडेसे कमी झालेले आहेत. सो मी कोणताही फिल्टर लावलेला नाही आहे. हे ॲज इट इज माझी जी स्किन आहे ती अशी आहे. इतके असे फोड मला आलेले आहेत. आणि माझ्या मोबाईलचा ना हाच एक ड्रॉबॅक आहे, फ्रंट कॅमेराने अजिबात फिल्टर वगैरे लागत नाही, ज्यामुळे जसा चेहरा आहे तसाच दिसतो. त्यानंतर केसांना हे जे आहे लॉरियलचं सिरम मी लावून घेते आहे. केस माझे खूपच ड्राय आहे, सो आंघोळीनंतर थोडेसे म्हणजे एक 70% जेव्हा केस ओले असतात त्यावेळेसच मी जे आहे हे सिरम लावून घेते. आणि त्यानंतर हलक्याशा हाताने जे आहे तसेच मी केस बांधून देणार आहे, विंचरणार वगैरे नाही आहे, कारण अजून पूर्णपणे केस सुकलेले नाही आहेत. आणि
तर थोडी मुलींसाठी शॉपिंग करायची होती, सो आम्ही गेलो होतो विशाल मार्टला. आणि स्वयंपाक आजचा तरी मला काही करायचं नाही आहे, म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी सगळं शिल्लक आहे. फक्त मी आता उद्याची जी आहे तयारी करते आहे, सकाळच्या भाजीची तयारी करते आहे. भेंडी वगैरे जी आहे स्वच्छ करून जे आहे मी कट करून ठेवणार आहे, म्हणजे मला उद्या सकाळीची आहे इझी पडतं. आणि आत्ता सगळा स्वयंपाक माझा उरलेला आहे, फक्त 2 भाकरी करायच्या आहेत, त्या मी नंतर जेवतानाच गरम गरम करेन. तर हा जो कॉर्ड सेट मी वेअर केलेला आहे ना, हा पॅक ऑफ 2मध्ये मला रिसीव्ह झाला होता. हा कॉर्ड सेट आणि आणखी एक ग्रे ड्रेस आहे. तर अंडर 600 मला हे दोन्ही ड्रेस मिळाले होते, म्हणजे एका ड्रेसची किंमत 300 अशी पडली होती. खूप छान याची क्वालिटी आहे. आफ्टर यूज मी तुम्हाला रिव्ह्यू देते. जवळ 10-12 वेळा मी हा ड्रेस वेअर केला असेलच. तर लिंक हवी असेल तर तशी मला कमेंट करा. चला आता शॉपिंगला मी गेलो होतो विशाल मार्टला. तर इथून काय काय घेतलं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तर ही टिफिन बॅग मिस्टरांसाठी घेतली होती 99 रुपीजला. त्यानंतर ही राशीसाठी ट्राउझर घेतलेली आहे 149 रुपीजला. त्यानंतर असंच किरकोळ सगळं सामान घेतलं होतं. मुलींसाठी मोस्टली जे आहे घरी घालण्यासाठी ट्राउझर्स किंवा पैजामाज वगैरे असे घेतले होते. रुहीसाठी 2 पैजामाज घेतले, राशीसाठी 2 पैजामाज घेतले. अशा प्रकारची छोटीशी शॉपिंग होती. ॲक्च्युली आम्ही रुहीसाठी बर्थडे ड्रेस पाहायला गेलो होतो, पण ते काही घेतलं नाही. त्याचबरोबर मला हे घरी इंडोअर वेअर करण्यासाठी हे जे आहे स्लीपर्स घेतलेले आहेत. तर अशी छोटीशी जी आहे शॉपिंग आजची होती. तर स्वयंपाक वगैरे मला काही बनवायचा नव्हता. सगळा स्वयंपाक जो आहे शिल्लक होता. फक्त भाकरी बनवल्या, जेवण झालं आणि आता मी आली आहे इथे माझं स्किन केअर करण्यासाठी. तर रात्री ना कितीही काही हो मी फेस वॉश करूनच झोपते. तर मस्त असं फेस वॉश केलेलं आहे आणि असं म्हणतात की डबल वॉश करायला हवा. सो मी 2 वेळा जे आहे फेस वॉश लावून वॉश करते आणि त्यानंतर जे आहे मस्त असं वाईप करून घेते आहे. आणि हो आणखी एक तुम्हाला टिप म्हणजे आता आपल्याकडे जे टॉवेल्स असतात बघा, ते टॉवेल्स आपण फेसला वापरायचे नाही आहेत. आपले फेस टॉवेल बनून असे सॉफ्टवाले मिळतात ना, ते वापरायचे आहेत, जेणेकरून ना स्किनचं टेक्स्चर जे आहे व्यवस्थित राहील. सो बरेचसे फ्रेंड्स मला विचारत असतात की नाईटला कोणती क्रीम वापरावी वगैरे. आता भरपूर अशा नाईट क्रीम्स ज्या आहेत बाजारात आहेत वेगवेगळ्या ब्रँडच्या, छान अशा इफेक्ट करणाऱ्या. पण तुमच्याकडे कोणतीही प्रकारची नाईट क्रीम नसेल तर हे तुम्ही नक्कीच जे आहे लावू शकता. तर इथे मी रोज वॉटर आणि ॲलोवेरा जेल समप्रमाणात जे आहे घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी मस्त असा त्याने आपल्या चेहऱ्यावर मसाज करायचा आहे आणि ते ओव्हरनाईट तसंच सोडून द्यायचं आहे. तुम्ही नक्कीच याचे जे आहेत फायदे तुमच्या स्किनवर लवकरच दिसतील. आणि याचा डिटेलमध्ये मी व्हिडिओ देखील केलेला आहे मागे रोज वॉटरचा आणि ॲलोवेरा जेलचा. सो तुम्हाला तो पाहायचा असेल तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. खरंच याचे खूप सारे फायदे आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर लूज अशी मी पोनी घालते, पोनी नाही वेणी घालते आणि मग झोपते. तर चला, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे बेनिफिशियल वाटला असेल, युजफुल वाटला असेल. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. तुमचीही नावं पुढच्या व्लॉगमध्ये येतील.